नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नाशिक येथील घरकुल चिंचोळे शिवार येथे अत्यंत भव्य दिव्य असा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि याचे आयोजक आहेत प्रशांतभाऊ खरात यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत। परंतु मुद्द्याची प्रशांतभाऊ, आम्ही गेल्या 1 वर्षापासून आपल्या नावाचा डंका खूप चांगला वाजतोय आणि गेल्या 1 वर्षापासून मी तुम्हाला शोधतोय किंवा प्रशांत खरात कोण आहे, परंतु काल तुम्ही आम्हाला या नवरात्रोत्सवात दिसलेत, म्हणून हा योग आणि म्हणूनच हा छोटेखानी शब्दप्रपंच। मला सांगा, आपण ॲडव्होकेट आहात, आम्ही आपल्याबद्दल माहिती काढली तेव्हा आपण उच्च शिक्षक आहात, अर्थकारण सोडून समाजकारण आणि राजकारण कसं काय वाटले? मला सांगायचं एवढंच की मी लहानपणापासून आपल्या गोरगरीब जनता माऊलीचे हाल अपेक्षा बघत आलेलो आहोत। आपला जो राजकीय पुढारी असो, नेते असो, फक्त आपला घेण्याचं राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम हे नेत्यांनी केलेलं आहे आणि आपल्या गोरगरीब जनतेच्या हाताला अद्यापही काही आलेलं नाही। आजही त्यांचे हाल जसे आहेत तसे त्या ठिकाणी आहेत। त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपल्यालाच कोणतरी उभं राहिलं पाहिजे। यासाठी आम्ही स्वतःच मूठ बांधून, एकीची मूठ बांधून आम्ही सतत तयार झालेलो आहोत। आम्ही घरकुल शिवारात सामान्य नागरिकांशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा मी त्यांना विचारलं की प्रशांत खरात कोण आहेत, तेव्हा एका साधारण व्यक्तीने हा महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल आणि भविष्यातील नाशिक महानगरपालिकेचा नगरसेवक अशी तुमच्याबद्दल त्यांची प्रशंसा होती। कसा काय योग साधताय? लोकांचं प्रेम आहे, त्याला मी काही जास्त बोलू शकत नाही। लोकांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं की भाऊ आपण राजकारणातही गेलं पाहिजे, समाजकारणात आपण ठीक आहोत, पण आपले जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने कोणी सोडू शकतो तर राजकारण नेता सोडू शकतो। आपले प्रश्न महानगरपालिकेत आपण मांडले तरच आपल्या लोकांना न्याय मिळेल, यासाठी आम्ही राजकारणासाठी धडपड करतो। आपण ॲडव्होकेट असताना सुद्धा घरकुल शिवारसारख्या अत्यंत दुर्गमच म्हणावं लागेल या भागात आपण कार्य करत आहात, त्याबद्दल तुम्हाला अजून या घरकुलबद्दल काही भविष्यात काही प्लॅनिंग तर खूप छान आहे। सर्वप्रथम आमच्या लोकांना न्याय मिळवून देणं आणि जे लहान मुलं, यंग पिढी नशाकडे वळलेले आहे त्याला कुठेतरी विचारधारेकडे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत भविष्यात। आणि घरकुलच्या समस्या सांगितल्या जेवढ्या कमीच आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही भविष्यात नक्की प्रयत्न करू आणि एक वेगळी दिशा आणि आदर्श घरकुल ह्या महाराष्ट्रात कसं निर्माण होईल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। तर हे होते प्रशांतभाऊ खरात, नव्या उमेदीचा नवा नेता आणि घरकुल शिवारचा एक भावी आधारस्तंभ आणि या नवरात्र उत्सवाचे मुख्य आयोजक। बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश येते। आपण बघत राहा विदर्भराज।